मी श्वेता भक्तुल रॉबर्ट प्रभू येशूच्या नावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. प्रार्थना करू आपण. माझ्या प्रिय प्रेमळ बापा, ही वेळ तू आम्हाला दिली तुझ्या चरणी येण्यास, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आजचा जो संदेश आहे त्या संदेशावर तू आशीर्वाद पाठव. समजण्यास तू सहाय्य आणि मदत कर. बोलण्यास तू मलाही सहाय्य आणि मदत कर. आणि तू जे आमच्यासाठी केलेलं आहे, तुझी कृपा आमच्यावर पुरवलेली आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आम्ही जे पापात पडलेलो होतो त्याच्यामधून तू आम्हाला तुझ्या कृपेद्वारे वाचवलं. प्रभू येशूद्वारे तारणाचा मार्ग तू आम्हाला दाखवला आणि जगामध्ये राहण्यास पवित्र आत्मा दिला. सार्वकालिक जीवन तू आम्हाला तुझ्या पुत्राद्वारे प्रभू येशूद्वारे दाखवलं दिलं, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आणि आज पाप आणि तुझी कृपा या दोन गोष्टी समजण्यास तू सहाय्य आणि मदत कर. प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना मी मागते, म्हणून तू ऐक. आमेन. परत एकदा मी श्वेता भक्तुल रॉबर्ट आपल्या सर्वांचं प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत करते. आपण संदेशाकडे वळूया आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे आपले पाप आणि परमेश्वराची कृपा. आवर सिन्स अँड गॉड्स ग्रेस. आपले पाप आणि परमेश्वराची कृपा. आपल्या सर्वांना माहीत आहे आपण पापी होतो आणि म्हणून आपण पहिल्या मुद्द्याकडे वळूया. तर पहिला मुद्दा पापाचाच आहे. पाप आणि पापाचे वेतन. सिन अँड वेजेस ऑफ सिन. आपण पापी होतो किंवा आपण पापी आहोत. जर प्रभू येशूचा स्वीकार नाही केला तर नक्की आपण पापी आहोत. म्हणून आजचा संदेश खूप बेसिक आहे, पण खूप जितका तो बेसिक आहे तितकाच तो महत्त्वाचा, इम्पॉर्टंट आहे. संपूर्ण मेसेज ऐकावा, आपले कॉमेंट्स द्यावे आणि प्रभू येशूला स्वीकार करावं, त्याच्या संगती राहावं, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात राहावं, परमेश्वराच्या कृपेत राहावं, त्याची कृपा प्राप्त करून घ्यावी अशी मी विनंती करते. तर पहिलाच मुद्दा आहे पाप आणि पापाचे वेतन. सिन अँड वेजेस ऑफ सिन. बायबलनुसार परमेश्वराने आदामाला आणि हवेला उत्पन्न केलं आणि त्याने परमेश्वराची आज्ञाभंग करून पाप केलं. पापामध्ये ते पडले आणि आज आपण आदामाचे बीज आहोत, डिसेंडंट्स आहोत. त्याचे आपण डायरेक्टली इनडायरेक्टली त्याचे आपण लेकरं आहोत. म्हणून आपण बायबलनुसार पापी आहोत. ही गोष्ट आपल्याला माहीत आहे. आणि विज्ञानानुसार जर पाहिलं तर वानरापासून फ्रॉम एप्स आपण मानव झालेलो आहोत, जे की बायबल ह्याचं समर्थन देत नाही. पण आपण बायबलचे अनुयायी आहोत, ख्रिस्ताचे अनुयायी आहोत, बायबलच्या देवावर विश्वास करणारे आहोत आणि आपण बायबलवर विश्वास करणारे असल्यामुळे बायबलमध्ये जे सांगितलेलं आहे की आदामामुळे जगामध्ये पाप आलं आणि पाप जगामध्ये राहिलं आणि परमेश्वराने त्या पापाचं वेतन मरण होतं. म्हणून परमेश्वराने त्याची कृपा पुरवली आपल्याला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी, कारण आपण आदामाचे बी आहोत. तर मग आपण बघूया की पाप म्हणजे काय हे आपण बघूया. तर पाप म्हणजे काय? तर पाप म्हणजे परमेश्वराच्या आज्ञेला, परमेश्वराच्या वचनाचा आज्ञाभंग करणे, परमेश्वराच्या आज्ञेचा आज्ञाभंग करणे म्हणजेच पाप. आणि पापाच्या व्याख्या आहेत, पापाचे प्रकार आहेत, पण तो झाला वेगळा विषय. तर परमेश्वर पवित्र आहे आणि परमेश्वराला, आपल्या देवबापाला वाटतं की आपण जे त्याचे लेकरं आहोत आपणही त्याच्यासारखे पवित्र असलं पाहिजे. आपण बघूया पापाचे वेतन काय काय असतात. आपण त्याच्या आधी एक वचन काढूया. रोमकरासपत्र 3रा अध्याय आणि 23वे वचन. रोमकरासपत्र 3रा अध्याय आणि 23वे वचन. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला ते
अंतरले आहे. तर बायबलनुसार प्रत्येकाने, तुम्ही, मी, जगातल्या प्रत्येकाने पाप केलेले आहे आणि आपण परमेश्वराच्या, देवाच्या गौरवाला अंतरलेलो आहोत. जर कोणी म्हणतं नाही मी पापी नाही, मी पाप केला नाही, तर बायबल आपण खोटं ठरवतो. म्हणून बायबल जे सांगतं ते आपण मानलं पाहिजे. आता पापाचे वेतन मरण आहे, हे आपल्याला बायबल सांगतं. तर हे आपण वचनातून डिटेलली बघूया. पापाचे वेतन मरण आहे, पापाचे साईड इफेक्ट्स आहेत आणि नेगेटिव्ह साईड इफेक्ट्स आहेत. हे आज आपण वचनांमधून बघूया. तर काय काय पापाचे वेतन आहेत हे बघूया आपण. पहिला त्यामध्ये पहिली गोष्ट आहे पापाचे वेतन काय आहे. पहिली गोष्ट आहे तर तर पाप वैभव पालटून अप्रतिष्ठा आणते. पाप वैभव पालटून अप्रतिष्ठा आणते. सिन टर्न्स ग्लोरी टू शेम. वाचूया आपण होशे 4 अध्याय 7 वचन. होशे 4:7. जसजशी यांची संख्या वाढत गेली तसतसे ते माझविरुद्ध पाप करीत गेले. मी त्याचे वैभव पालटून त्यांची अप्रतिष्ठा करीन. वचनामध्ये आपण पाहिलं की पापामुळे वैभव जाऊन अप्रतिष्ठा येते. म्हणून आपण पापापासून पळायला पाहिजे. दुसरी गोष्ट आपण बघूया ह्यामध्ये, या मुद्द्यामध्ये. दुसरी गोष्ट आपण बघूया की पापामुळे किंवा आपल्या पातकांमुळे हित रोखले जाते. आपलं चांगलं होणं रुकल्या जातं. त्याच्यामध्ये स्टॉप येतो, फुल स्टॉप येतो, पूर्णविराम येतो. वचनच बघूया आपण. यिर्मयाचं पुस्तक 5 अध्याय 25 वचन. यिर्मया 5:25. तुमच्या दुष्कर्मांनी ही फिरवली आहेत, तुमच्या पातकांनी तुमचे हित रोखून धरले आहे. आमेन. तिसरी गोष्ट अजून आपण एक बघूया की sin can allow destroyers to destroy you. Sin can allow destroyers to destroy you. म्हणजे पाप आपल्या विनाश करणाऱ्याला आपला नाश करण्याची अनुमती देते, परवानगी देते. वचन आपण बघूया यिर्मयाचं पुस्तक 50 अध्याय आणि 7 वचन. भयानक गोष्टी यामध्ये आहेत. वाचूया आपण यिर्मया 50:7. यिर्मया 50:7. ज्यास ते सापडले त्यांनी त्या सर्वांस खाऊन टाकले. त्यांचे शत्रू म्हणाले, याबद्दल आम्हाला काही दोष नाही, कारण परमेश्वर जो न्यायाचे वसतिस्थान, तो त्यांच्या पूर्वजांचा आशाकंद त्यांच्याविरुद्ध त्यांनी पातक केले आहे. आमेन. वाचलेल्या वचनामध्ये आपण पाहिलं की ते नाश करणारे लोक, जे विनाश करणारे होते, विनाशकालाने किती त्या लोकांचा नाश केला. आणि म्हणून आपण पापापासून पळूया आणि आपला नाश होणं टाळूया. चौथी गोष्ट आपण बघूया की पापामुळे काय होते. सिन कॅन सिन कॅन डिले आन्सर्स टू युअर प्रेयर्स. पाप प्रार्थनेचे उत्तर येण्यास विलंब लावते. अरे बापरे, आपण प्रार्थना करतच आहोत, येतच उत्तर नाहीये. का असं? परमेश्वराला आपण प्रश्न विचारतो, स्वतःला विचारतो, काळजीत पडतो. कोणी कोणी तर माहितीतले माझे असे आहेत की त्यांनी तर प्रार्थनाच करणं सोडून दिलेलं आहे. ते म्हणतात देव आमचं ऐकतच नाही, देव बापा आमच्यावर नाराजच आहे. पण ही गोष्ट ते विसरतात की असं का होत आहे. तर असं त्यांच्या पापामुळे होत आहे. आपण केलेल्या पापामुळे पाप आपलं प्रार्थनेच्या उत्तर येण्यामध्ये आपला केलेलं पाप आडवे येत आहे. बायबलचा सखोल अभ्यास केल्याने ह्या सगळ्या गोष्टी कळतात. आपण वाचूया संदर्भातलं वचन योहान कृच्छुभवर्तमान 9 अध्याय आणि 31 वचन. योहान 9:31. योहानाचा 9 अध्याय
आणि 31वं वचन, आपल्याला ठाऊक आहे की देव पापी लोकांचे ऐकत नाहीत, तर जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचे तो ऐकतो. आमेन. वाचलेल्या वचनावरून आपण असा निष्कर्ष काढूया आणि नक्कीच ॲक्शनमध्येही करूया की आपण पापापासून पळूया, परमेश्वराची भक्ती आराधना उपासना करूया, त्याच्या इच्छेप्रमाणे वागूया आणि असं केल्यानंतर आपल्या सर्व प्रार्थना विनंत्या परमेश्वर, आपला जो देवबाप आहे, स्वर्गीय पिता आहे, नक्कीच तो त्याचं उत्तर आपल्यापर्यंत पाठवेल, तो आपल्याला उत्तर देईल. पाचवी गोष्ट काय आहे? पापाचे वेतन काय आहे? पापामुळे काय होते? आपण बघूया. तर पाचवी गोष्ट आहे, सिन कॅन मेक यू नॉट टू प्रॉस्पर. पाप आपली प्रगती खुंटवीत असते. अरे बापरे, आता इथे तर प्रगती पण खुंटली. वाचूया आपण संदर्भातलंच वचन, नीतिसूत्रे 28:13. नीतिसूत्रे 28:13. जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. वचनाप्रमाणे आपण आपले दोष म्हणजे आपले पाप झाकू नये, तर आपण ते कबूल करावे आणि कबूल केल्यावर आपले बरे होते. इंग्लिशमध्ये खूप छान तिथे शब्द आहे, इथे मराठीमध्ये बरे होते आहे. म्हणजे आपलं वाईट होणार नाही, आपलं चांगलं होणार, आपली प्रगती होणार. इंग्लिशमध्ये मी म्हणत होते की इंग्लिशमध्ये एक चांगला शब्द आहे, तिथे प्रॉस्पर दिलेला आहे, तुमची प्रगती होईल दिलेली आहे. आणि म्हणून पाप आपण कबूल करूया, त्याला झाकून ठेवू नाही आणि कबूल करून आपल्या प्रगतीची वाट आपण मोकळी करूया. अजून एक सहावी गोष्ट, पापाचे वेतन काय आहे, काय पापामुळे आपल्याला होतं, तर इव्हिल परसिव्ह अ सिनर. म्हणजेच काय? पाप्याच्या मागे अरिष्ट लागते. पाप्याच्या मागे अरिष्ट लागते. वचनातूनच बघूया, आपण काढूया. नीतिसूत्रे 13वा अध्याय 21वे वचन. नीतिसूत्रे 13 आणि 21. वाचते मी. पाप्याच्या पाठीस अरिष्ट लागते, पण धार्मिकास कल्याणरूप प्रतिफल मिळते. परत एकदा, पाप्यांच्या पाठीस अरिष्ट लागते, पण धार्मिकास कल्याणरूप प्रतिफल मिळते. तर अरिष्ट माग लागू नये म्हणून आपण पाप करणं टाळूया, सोडूनच देऊया. अजून एक पापाचं वेतन, सातवी गोष्ट, पापाचं वेतन किंवा पापाचं बक्षीस काय आहे किंवा पापामुळे काय होतं. सातवी गोष्ट आपण बघूया, सिन इज रिप्रोच टू एनी पीपल. म्हणजेच काय? पापामुळे पुष्कळांची अप्रतिष्ठा होते. आता इथे प्रतिष्ठेचाच प्रश्न आलेला आहे पापामुळे, ते पण आपण वचनातून बघूया. प्रतिष्ठा कोणाला प्रिय नसते? सगळ्यांनाच. आणि प्रतिष्ठेवर जेव्हा प्रश्न येतो पापामुळे, तर पाप करणं सोडणं किंवा पाप करणं टाळणं, प्रभू येशूच्या मदतीने, पवित्र आत्म्याच्या मदतीने देवबापाला प्रसन्न करून चालणं, हे तर आपल्या जीवनातला एक नियम, एक रूलच झाला पाहिजे. वचनच वाचूया आपण. नीतिसूत्रे 14वा अध्याय आणि 34, 34वे वचन. नीतिसूत्रे 14:34. नीतिवचन प्रोव्हर्ब्स 14 अध्याय आणि 34 वचन, धार्मिकता राष्ट्रांची उन्नती करते, पापाने प्रजेची अप्रतिष्ठा होते. आमेन. आठवी गोष्ट, पापाचे वेतन. पापामुळे काय होतं? तर सिन कॅन लीड यू टू अनटाइमली डेथ. पापामुळे वेळेच्या आधीच मृत्यू येतो, मृत्यू होतो. म्हणून आपण लक्षात ठेवूया की उद्या खूप लेट होण्यापेक्षा, आपल्या हातातून वेळ निघून जाण्या अगोदरच आपण पश्चाताप करूया आणि आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित करूया आणि आपला मृत्यू टाळूया पाप न करून. जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकार करतो
आपण नवीन उत्पत्ती होतो, म्हणजे मागच्या जीवनामध्ये जे आपण पाप करत होतो ते नवीन जीवन झाल्यामुळे, नवीन जीवन मिळाल्यामुळे, आपण नवी उत्पत्ती असल्यामुळे, प्रभू येशू आपल्या हृदयामध्ये जेव्हा आपण त्याला आमंत्रित करतो, तो आल्यामुळे आपण जुनं जीवन, पापमय जीवन मागे टाकत जातो, पाप करत नसतो आणि आपल्याला सार्वकालिक जीवन तर प्राप्त होते, पण एहेजकेल 18:4 प्रमाणे आपल्याला पृथ्वीवरही जेवढं जीवन आहे ते आपण जगतो, चांगलं जीवन जगतो, मोठं जीवन जगतो, विपुल जीवन जगतो. म्हणजे आपल्याला आपला जीवन संपल्यानंतर आपला मृत्यू होतो, अकालीन मृत्यू होत नाही. विपुल जीवन जगून, मोठं जीवन जगून आपल्याला मृत्यू येतो. वाचूया आपण यहेजकेल 18:4. एचकेल्याचा 18वा अध्याय 4 वचन. पहा, सर्व जीव माझे आहेत, बापाचा जीव तसा पुत्राचा जीवही माझा आहे. जो जीवात्मा पाप करीतो तो मरेल. आमीन. 9वी गोष्ट, पापाचे वेतन. 9वी गोष्ट, sin can send you to hellfire. Sin can send you to hellfire. पाप आपल्याला नरकात पाठवू शकतं. वचन वाचूया आपण, प्रकटीकरण 21वा अध्याय आणि 27वा वचन. प्रकटीकरण 21 आणि 27 वाचते मी. त्यांच्यात काही निषिद्ध आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम यांचा प्रवेश होणारच नाही, तर कोकराच्या जीवनी पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा मात्र होईल. तर मग आपण जेव्हा आपलं तारण होतं, जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकार करतो, आपलं जीवन समर्पित करतो, प्रभू येशूला आपल्या मनामध्ये बोलवतो आणि प्रभू येशू आपल्या मनामध्ये राहू लागतात, तेव्हा आपण नवीन उत्पत्ती होऊन मागचं जीवन विसरून, मागचं जीवन मागेच टाकून नवी उत्पत्ती होऊन जगू लागतो आणि पाप टाळू लागतो. परमेश्वराला जसं आवडतं जीवन त्याप्रमाणे आपण राहू लागतो. पण काही काही लोक बॅकस्लाइड होतात, मागे फिरतात. ते स्वीकार तर खऱ्या अर्थाने करतात, पण जीवन नव्या उत्पत्तीसारखं करत नाहीत. ते मागचंच जीवन जगत राहतात. नवी उत्पत्ती ते कधी झालेलेच नसतात. थोड्या काळापुरते नवी उत्पत्ती असतात, पण बाकीचे जसे असते तसे होऊन जातात. असं झाल्यावर काय होतं, त्यांचं तारण निघून जातं. तेच त्यांच्या हाताने त्यांचं तारण गमावून बसतात आणि त्यांचं नाव हे जीवनी पुस्तकाचा जो उल्लेख केलेला आहे, कोकऱ्याचं जीवनी पुस्तक या वचनामध्ये, त्याच्यातून त्यांचं नाव काढून टाकलं जातं. इंग्लिशमध्ये आहे बुक ऑफ लॅम्प, कोकऱ्याचं जीवनी पुस्तक, त्याच्यातून नाव काढून टाकलं जातं. आणि मग काय होतं, त्यांचा अंत कुठे होतो, त्यांच्यावर मरण येतं, म्हणजे दुसरं मरण, म्हणजे नरक. ते नरक्यात टाकल्या जातात, त्यांना दुसरं मरण येतं. शारीरिक मरण तर सगळ्यांचंच होणार आहे. जरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करो की न करो, ते शारीरिक मरण झालं. आणि शारीरिक मरणानंतरचं जे मरण आहे ते नरकामधलं मरण, परमनंट मरण. तिथे नरक भयानक आहे आणि पाप आपल्याला नरकामध्ये नेऊ शकतो. आणि असं आपल्याला पाप करू शकतं, म्हणून आपण पापापासून पळ काढूया. आणि मेन म्हणजे आपण आपलं जीवन त्या जीवनी पुस्तकातून, कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकातून, लॅम्प्स बुक ऑफ लाईफ मधून आपलं जीवन, त्याच्यामधून आपण आपल्या कृतीने, आपल्या पापाने काढून टाकू नाही. असं ह्याची मात्र आपण दक्षता घेतली पाहिजे. पापाचे वेतन. 10वी गोष्ट, सिन कॅन मेक डिस्ट्रॉयर्स टू हॅव ॲक्सेस टू युअर लाईफ. पापामुळे आपला विनाश करणारे आपल्या जीवनामध्ये प्रवेश करू शकतात. अरे बापरे, किती आपण
दुसऱ्या सैतानाला तर प्रवेश देतो पाप केल्यामुळं. पण जे आपले दुश्मन आहेत, सैतान तर सगळ्यात मोठा दुश्मन आहे. पण जे आपल्या आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाचे दुश्मन असतात, छोटे मोठे, ते देखील दुश्मन आपल्या जीवनामध्ये येऊ शकतात पापामुळे. सैतानाची एंट्री पण होते आणि आपले जे दुश्मन आहेत छोटे मोठे, त्यांची पण एंट्री होते. बापरे, म्हणजे आपण किती काय काय करतो पाप केल्यामुळे. वचनच आपण वाचूया, जे आपण आधी पण वाचलं होतं. नीट लक्ष देऊन आपण ऐका, म्हणजे ते आपल्याला कळेल, हा मुद्दाच कळेल आपल्याला. यिर्मया 50:7. यिर्मया 50:7. यिर्मया 50:7. ज्यास ते सापडले त्यांनी त्या सर्वांस खाऊन टाकले. त्यांचे शत्रू म्हणाले, याबद्दल आम्हाला काही दोष नाही, कारण परमेश्वर जो न्यायाचे वसतिस्थान, तो त्यांच्या पूर्वजांचा आशाकंद त्यांच्या विरुद्ध त्यांनी पातक केले आहे. आमेन. दुसरा मुद्दा बघूया आपण. तिथे आहे ग्रेस ऑफ गॉड, परमेश्वराची कृपा. आपल्यावर परमेश्वराची कृपा. पाप काय करतं, पापाचं वेतन, पापाचे इफेक्ट्स सर्व आपण पाहिलेलं आहे. पाप तर असं पाहिलं तर आपल्याला एक नेगेटिव्ह गिफ्ट आहे, जर हसण्यात म्हणायचं तर. पण त्याच्यावर सगळ्यात मोठी गोष्ट परमेश्वराची कृपा आहे. परमेश्वराची कृपा. आता जे जे काही आपण पहिल्या मुद्द्यामध्ये 10 गोष्टी ऐकल्या, त्याच्यावर परमेश्वराची कृपा नेहमी ओव्हरफ्लो होते, त्याच्यावर वाहते. परमेश्वराची कृपा सर्वश्रेष्ठ आहे या सर्व गोष्टींवर. आपण वचनातूनच बघूया. रोमकरासपत्र 5वा अध्याय आणि 21वे वचन. रोम 5 आणि 21 वाचते मी आपल्यासाठी. ह्यासाठी की जसे पापाने मरणाच्या योगाने राज्य केले, तसे कृपेने नीतिमत्वाच्या योगाने सर्वकालाच्या जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्याद्वारे राज्य करावे. किती महान अशी कृपा आहे परमेश्वराची. जिथे आपल्याला पाप हे मरणाकडे नेतं, प्रभू येशू क्षमा करा, जिथे आपल्याला पाप मरणाकडे नेतं, तिथेच परमेश्वराची जी कृपा आहे ती आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे प्रभू येशूद्वारे, नीतिमत्तेद्वारे नेते. किती सुंदर असं वचन आहे. म्हणून परमेश्वराची कृपा आपल्यावर नेहमी असावी ह्याची आपण खटपट करायला पाहिजे. आणि जर माझ्या प्रार्थना ऐकल्या असतील, माझ्या सर्व प्रार्थनेमध्ये मी परमेश्वराची दया, कृपा आणि अनुग्रह मागत असते. कारण परमेश्वराची दया आणि त्याचा अनुग्रह हे आपल्याला बक्षीस आहे. आपण मागू, आपण त्याच्याकडे जाऊन ह्या दया, कृपा आणि अनुग्रह मागितली तर तो इतका प्रेमळ आहे की आपण मागितलेल्या गोष्टी देतो. तो दयाळूच परमेश्वर आहे. आणि जेव्हा आपल्यावर परमेश्वराची कृपा असते, तेव्हा अनुग्रह आणि दया मागेच कृपेच्या मागे आपल्याकडे आलेल्या आपण बघू शकतो. आलेल्या आपल्याला दिसतात कृपेच्या पाठीमागे. म्हणून प्रार्थनेत पण नेहमी प्रार्थना करत असताना देखील आपण परमेश्वराकडे त्याची दया, कृपा आणि अनुग्रह दररोज मागितला पाहिजे. आपल्याला माहित आहे का की कृपा किती प्रकारच्या आहेत? बरोबर आहे. कृपा 4 प्रकारच्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या अभ्यासाप्रमाणे कृपा 4 प्रकारच्या आहेत. जर अजून असतील तर नक्की मला सांगावं. पण माझ्या अभ्यासावरून, मी जेवढा अभ्यास केला, तर 4 प्रकारच्या कृपा मला समजून आलेल्या आहेत. तर 4 प्रकारच्या कृपा कोणत्या आहेत? पहिला प्रकार आहे की ग्रेट ग्रेस, मोठी कृपा. मी एकानंतर एक वाचते 4 प्रकारच्या, आणि मग ह्या 4 प्रकारच्या कृपा आपण वचनातून पटापट वाचूया. तर पहिली प्रकारची कृपा आहे ग्रेट ग्रेस, मोठी कृपा. प्रेषितांची कृत्य 4था अध्याय 32 आणि 33. दुसऱ्या प्रकारची कृपा आहे माइटी ग्रेस, अफाट कृपा.
वाचू आपण ह्या कृपेबद्दल रोमकरासपत्र 5वा अध्याय आणि 21वं वचन. तिसऱ्या प्रकारची कृपा आहे ॲबंडन्स ग्रेस, म्हणजेच विपुल कृपा. ह्या प्रकारची कृपा आपल्याला वाचायला मिळते रोमकरासपत्र 5वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये. आणि चौथ्या प्रकारची कृपा म्हणजे सफिशियंट ग्रेस, पुरेशी कृपा, जी आपण नेहमी आपल्या प्रार्थनेमध्ये उल्लेखतो, नेहमी एक दुसऱ्याला सांगत असतो. पाहायला मिळते, वाचायला मिळते करिंथकरास दुसरे पत्र 12वा अध्याय आणि 9वं वचन. विनंती करते पटापट हे वचन आपण एकानंतर एक वाचूया. प्रेषितांची कृत्ये 4:32-33. तेव्हा विश्वासधारकांचा समुदाय एक दिलाचा व एक जीवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्याचे सर्व काही सामायिक होते. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. आमेन. रोमकरासपत्र 5वा अध्याय आणि 21वा वचन. अशासाठी की जसे पापाने मरणाच्या योग्य राज्य केले, तसे कृपेने नीतिमत्वाच्या योग्य सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या द्वारे राज्य करावे. आमेन. रोमकरासपत्र 5:17. कारण जर त्या एकाच इस्माच्या त्या एकाच इस्माच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान याची विपुलता स्वीकारतात, ते विशेष करून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. आमेन. करंथीकरा दुसरे पत्र 12वा अध्याय 9वं वचन. परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी, म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. आमेन. तिसऱ्या मुद्द्याकडे वळूया. आणि ह्या मुद्द्याकडे वळायच्या आधी पहिल्या मुद्द्यामध्ये जे आपण पाहिलं पाप आणि पापाचे वेतन, आणि आपण लिस्ट पाहिली. मग त्याच्यानंतर आपण दुसरा मुद्दा पाहिला परमेश्वराची कृपा, आणि किती प्रकारच्या परमेश्वराच्या कृपा असतात हे देखील आपण वचनामधून पाहिलं. आता ह्या सगळ्या गोष्टी समजल्यावर तुमच्या मनात एक प्रश्न आला का की ह्या प्राप्त कशा करायच्या गोष्टी? तर तिसरा मुद्दा तोच आहे, हाऊ टू रिसीव्ह गिफ्ट ऑफ ग्रेस. कृपेचे दान आपण परमेश्वराकडून कसे प्राप्त करू शकतो. तर त्यामध्ये पहिली गोष्ट आहे, कशा रीतीने परमेश्वराचे कृपादान आपण प्राप्त करू शकतो, कसा प्राप्त केल्या जाईल, परमेश्वराची कृपा कशी प्राप्त केल्या जाईल. तर पहिली गोष्ट आहे त्यामध्ये की प्रभू येशूला वैयक्तिक तारणारा स्वीकार करून. आपण वाचूया संदर्भातलं वचन रोमकरासपत्र 5वा अध्याय 19, 20 आणि 21. रोमकरासपत्र 5:19, 20, 21. 19वं वचन. जसे त्या एका मनुष्याच्या आज्ञाभंगाने बहुत जण पापी ठरले, तसे या एकाच्या आज्ञापालनाने बहुत जण नीतिमान ठरतील. 20वं वचन. शिवाय नियमशास्त्राचा प्रवेश झाला तो अपराध वाढण्यास साधनीभूत झाला, तरी तेथे पाप वाढले, तेथे कृपा फारच विपुल झाली. 21वं वचन. यासाठी की जसे पापाने मरणाच्या योगाने राज्य केले, तसे कृपेने नीतिमत्वाच्या योगे नीतिमत्वाच्या योगे सर्व कालाच्या जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्याद्वारे राज्य करावे. तर पहिली गोष्ट परमेश्वराची कृपा मिळवण्यासाठी आपल्याला केली पाहिजे, तर प्रभू येशूला वैयक्तिक तारणारा म्हणून, माझ्या जीवनाचा प्रभू म्हणून त्याला स्वीकार केलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय करायची आहे, तर परमेश्वराचा आपल्याला दास व्हायचा आहे. परमेश्वराचा दास आपण कसा होऊ शकतो, कशी होऊ शकते मी परमेश्वराची दास?
तर त्याच्यासारखं पवित्र होऊन परमेश्वराने जे नीतिमानाचे रायचियसनेसचे जे स्टँडर्ड्स ठेवलेले आहेत, नीतिमत्वाप्रमाणे वागल्यामुळे देखील परमेश्वराची कृपा मी प्राप्त करू शकते. रोमकरासपत्र 6वा अध्याय आणि 22वे वचन. परंतु आता तुम्ही पापापासून मुक्त होऊन देवाचे दास झाल्यामुळे तुम्हास पवित्रीकरणाची फलप्राप्ती झाली आहे आणि सार्वकालाचे जीवन हे उद्दिष्ट मिळाले आहेत. तर मग परमेश्वराचे दास व्हायचे आहे आपल्याला, त्याच्यासारखं पवित्र व्हायचं आहे आपल्याला, आणि ह्या सर्व गोष्टी सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याचं उद्दिष्ट आपल्याला मिळालेलं आहे. या सर्व गोष्टीमुळे परमेश्वराची कृपा आपल्याला मिळते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे परमेश्वराच्या शास्त्राचं मनन चिंतन केल्यामुळे देखील परमेश्वराची, आपल्या देवबापाची कृपा आपल्यावर मिळत असते. या सर्व गोष्टी आपण प्राप्त करायच्या प्रयत्न या सर्व गोष्टी म्हणजे परमेश्वराची कृपा मिळवण्याची आपण खटपट करूया. आणि ह्या सर्व गोष्टी, ज्या 3 गोष्टीवर पाहिलेल्या आहेत, त्या नक्कीच आपण आटोकाट प्रयत्न करूया. कारण कृपा किती चांगली आहे, कृपा सर्वात मोठी आहे परमेश्वराची, हे आपण पाहिलेलं आहे. कृपेबद्दलचा संदेश याच्यामध्ये आपण पाहिलेला आहे. चौथ्या मुद्द्याकडे आपण वळूया. खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे, आणि हा मुद्दा आहे की परमेश्वराची जी कृपा आहे ती आपण आपल्या जीवनामध्ये बहुगुणित करू शकतो. हे आपल्याला माहीत आहे का? माझ्यासाठी मी संदेश जेव्हा प्रिपेअर करत होते, मला खूप छान वाटलं हा मुद्दा अभ्यास करून. तर आपण परमेश्वराची कृपा आपल्या जीवनामध्ये बहुगुणित करू शकतो. वी कॅन मल्टिप्लाय द ग्रेस ऑफ गॉड. पण कशा प्रकारे आपण करू शकतो? तर आपण वचनातूनच बघूया काय काय शक्य आहे, कसं होईल. माझ्यासोबत काढा पेत्राचे दुसरे पत्र, 1ला अध्याय आणि 2रं वचन. पेत्राचे दुसरे पत्र, 1ला अध्याय आणि 2रं वचन वाचते मी. देव आपला प्रभू येशू यांच्या ओळखीने तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळो. तर ह्या वचनामधून आपण काय शिकतो? की आपल्याला विपुल कृपा व शांती मिळो. कशामुळं मिळू शकते आपल्याला कृपा व शांती? परमेश्वराला ओळखण्याद्वारे, देवबापाला ओळखण्याद्वारे आणि प्रभू येशूला पण ओळखण्याद्वारे. कसं ओळखू आपण परमेश्वराला आणि प्रभू येशूला? तर त्याच्याबाबत जाणून घेऊन, त्याला समजून घेऊन, आणि आपण कसं जाणू आणि समजू आपल्या परमेश्वर पित्याला, प्रभू येशूला? करेक्ट, आपल्याला शास्त्र वाचन करायचं आहे, त्याच्यावर मनन चिंतन करायची आहे, आणि आपल्याला परमेश्वराशी बोलायचं आहे. तर त्याचं ज्ञान आपल्याला वाढवायचा फक्त एकच सोर्स आहे. कोणता सोर्स? बायबल वाचन आणि त्याचं मनन चिंतन. आणि आपले जे विश्वासणारे मित्र मैत्रिणी असतात, भाऊ बहिणी असतात, त्यांच्याशी देखील, ज्यांना बायबलचं करेक्ट नॉलेज आहे, त्यांच्याच संगती. नाहीतर मग आपण वाहवत जाऊ. तर त्यांच्या संगती चर्चा करून, एक दुसऱ्याला सांगून, त्यांची साक्ष ऐकून, त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण आपलं परमेश्वर देवाचं, प्रभू येशूचं ज्ञान वाढू शकतो. आणि त्याच्याच सोबत परमेश्वराचं वचन ऐकून, जे परमेश्वराचे सेवक आहेत, पाळक साहेब आहेत, इव्हॅन्जलिस्ट्स आहेत, ॲपॉसल्स आहेत, टीचर्स आहेत, प्रॉफिट्स आहेत, या सर्वांचं, जे देवाचे 5 प्रकारचे सेवक आहेत, त्या सर्वांचं ते सर्व जे परमेश्वराचं वचन सांगतात ते ऐकून आपल्या ज्ञानामध्ये भर आपण टाकू शकतो. कोणाबद्दल? आपल्या परमेश्वराबद्दल, देवबापाबद्दल आणि प्रभू येशूबद्दल. आणि अशा रीतीने आपण तो कसा आहे, कोण आहे, काय आहे,
हे ओळखू लागतो. आणि जेव्हा आपण ओळखू लागतो तेव्हा आपल्याला कृपा आणि शांती विपुल मिळू लागते. अजून तिसरी गोष्ट काय आहे तर आपल्याला लीन व्हावं लागतं. लीन होऊन पण आपण त्याची कृपा मिळू शकतो. लीन आणि नम्र झाल्याने आपल्याला कृपा कशी मिळते वाचूया आपण. याकोबाचे पत्र 4 अध्याय 6 आणि 7. याकोबाचा 4 अध्याय आणि 6वं वचन. तो अधिक कृपा करीतो म्हणून शास्त्र म्हणते, देव गरिष्ठांचा विरोध करीतो आणि लीनावर कृपा करीतो. आमेन. याकोब 4:7. म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. आमेन. तर जसं वचनामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला लीन व्हायचं आहे आणि लीन जनांवर जे लीनता धारण करतात त्यांच्यावर परमेश्वर त्याची कृपा वर्षावतो. त्याचप्रमाणे आपल्याला परमेश्वराला अधीन व्हायचं आहे, स्वाधीन स्वतःला करायचं आहे आणि सैतानाला आपल्याला धिक्कारायचं आहे. त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर ह्या मुद्द्यामध्ये आपल्याला परमेश्वराची कृपा बहुगुणित कशी होईल तर परमेश्वराचा ज्ञानाने, प्रभू येशूच्या ज्ञानाने आणि लीन नम्रता धारण करून त्याचसोबत सैतानाला धिक्कारून देखील. 5वा मुद्दा शॉर्ट मुद्दा आहे. सर्व शॉर्ट मुद्दे आहेत. 5वा मुद्दा देखील शॉर्ट मुद्दा आहे. काय मुद्दा आहे? वाय डू आय नीड ग्रेस ऑफ गॉड? मला परमेश्वराच्या कृपेची का गरज आहे? आता ह्या सर्व गोष्टी आपण पाहिल्या, पण आपल्याला परमेश्वराच्या कृपेची का गरज आहे? लिस्ट तर खूप मोठी आहे, पण फक्त 6-7 कारणच आपण बघूया. वचनाचा संदर्भ मी ह्यामध्ये दिला नाही, नाही तर खूप लेंदी होऊन जाईल. पहिलं कारण आहे मला परमेश्वराच्या कृपेची का गरज आहे? पहिलं कारण आहे बाय ग्रेस ऑफ गॉड यू आर रिडीम्ड बाय द ब्लड ऑफ जीसस क्राइस्ट. कृपेद्वारेच प्रभू येशूच्या रक्ताने आपल्याला पापापासून मुक्तता मिळालेली आहे. दुसरं कारण यू आर जस्टिफाईड बाय ग्रेस. कृपेमुळेच आपण परमेश्वराच्या दृष्टीत नीतिमान ठरलो गेलेलो आहेत. तिसरी गोष्ट आपल्याला परमेश्वराच्या कृपेची का गरज आहे? कारण यू आर सेव्ड बाय ग्रेस. कृपेमुळेच आपल्याला तारण होऊ शकले आहे. कृपेमुळेच आपल्याला तारण प्राप्त झालेले आहे. चौथी गोष्ट यू आर डिलिव्हर्ड बाय ग्रेस. कृपेमुळेच आपल्याला सुटकारा प्राप्त झालेला आहे. नंबर 5 यू हॅव गुड हेल्थ बाय ग्रेस. कृपेमुळेच उत्तम आरोग्य आपल्याला प्राप्त झाले आहे. 6 यू कॅन प्रे हिज ग्रेस. आपण कृपा मिळावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करू शकतो. 7 नंबर शेवटचं यू आर एस्टॅब्लिश्ड अँड ॲक्सेप्टेड बाय ग्रेस. कृपेमुळेच आपण स्वीकारल्या गेलो आहोत. आपण स्थापिल्या गेलेलो आहोत. ह्या संदेशामध्ये पापामुळे काय होतं आणि परमेश्वराची, आपल्या देवबापाची, प्रभू येशू द्वारे जी कृपा, त्याने जे प्रेम आपल्यावर केलं, प्रेमाखातीरच आपल्याला दया, कृपा आणि अनुग्रह जो मिळालेला आहे, त्याच्यामुळं काय होऊ शकतं थोडक्यात मेसेज, पण डिटेल मेसेज आपण वचनामधून पाहिलेला आहे. आणि आशा करते की हा संदेश सर्वांना आशीर्वादित ठरलेला असेल. परमेश्वर देव प्रभू येशू ख्रिस्त हे आपल्याला आशीर्वाद पाठव आणि त्याची दया आणि कृपा आपल्या सर्वांवर तो भरभरून वर्षावत राहो दररोज आणि दररोज. आमेन.